डॉक्टर, धैर्याची तब्येत काय म्हणते आता? बरीच सुधारणा आहे. आम्हाला वाटलं होतं त्यांना रिकवर व्हायला ॲटलिस्ट 1 आठवडा लागेल, पण सावी मॅडमच्या काळजीनं ते खूप लवकर रिकवर झाले. आपण डिस्चार्जची प्रोसिजर सुरू करूया. ठीक आहे डॉक्टर, तुम्ही प्रोसिजर सुरू करा. बाकी धैर्याला घरी घेऊन जायची सोय मी करते. अरे जाधव, मानलं पाहिजे त्या सावी मुजुमदारांना. धाडसाने लढा दिला त्या दरोडेखोरांशी. नवऱ्याला मरणाच्या दारातून बाहेर काढलं आणि सगळी टोळी पकडून दिली. खरंच मानलं पाहिजे त्या पोरीला. खरं तर पोलीस डिपार्टमेंटनं तिचा सत्कार केला पाहिजे. करा करा त्या सावीचा सत्कार करा. तिला हार द्या, तुरे द्या. माझ्या समोर तिचं कौतुक करतायत. असलं डोकं फिरतंय ना माझं. असं वाटतं या मूर्ख कॉन्स्टेबलला बंदूक घेऊन आधीच ठोकावं आणि मग त्या सावीला जाऊन संपवावं. हा साहेब, लगेच आलो. ताई, मी 5 मिनिटात आलो, लक्ष ठेवा. चल, साहेबांनी बोलवले. अशी कशी आई आहेस ग तू? ते पोलीस माझ्या समोरच त्या सावीचं कौतुक करत होते आणि तू तू मस्त पैकी ऐकत बसली होतीस. अगं पण मी 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 काय करणार होते इरा? तेच तर, तू काहीच करत नाही. त्या सावीचं नाव जरी ऐकलं ना तरी तरी डोकं फिरतं माझं. असं वाटतं ना आत्ताच्या आत्ता जाऊन तिला कायमचं संपवूनच टाकावं. पण काय करणार, हात बांधले गेलेत ना माझे. शांत हो बाळा, शांत हो. असं का जीवाला त्रास करून घेतेस? आणि आधी हे नाटक सगळं बंद कर ग बाळ. काय मिळणार आहे हे सगळं करून? इरा, नको ना रडू बाळ. अगं का नको रडू आई? तू तू बघतेस ना मला किती त्रास होतोय ते. माझी कशी घुसमट होते. आई आहेस ना तू माझी. मग तुझ्या लेकीची इच्छा पूर्ण करणार नाहीस का? धैर्य, तुम्हाला बरं वाटतंय ना? नाहीतर मग एक काम करू, आपण थोड्या वेळ थांबूयात. हा सावी, अगं किती काळजी करशील. ठीक आहे मी. धैर्य, सावीच्या काळजीपोटीच तू आज इथे आहेस. तुला खरं सांगू, त्या दरोडेखोरांनी तुला किडनॅप केलं ना, ते ऐकल्यानंतर माझ्या जीवात जीवच नव्हता बघ. मी तुला पुन्हा बघू शकेन की नाही अशी शंका लागून राहिली होती मला. पण काहीही बोला, सावीच्या धाडसामुळे आणि तिच्या जिद्दीमुळे तू आज सुटलायस बघ. आणि फक्त तूच नाही, सगळे टुरिस्टही सुटलेत. खरं तर खूप भाग्यवान आहे मी. मला अशी सून मिळाली. मी तिचे पांग कधीच फेडू शकत नाही बघ. आई, अहो काय बोलताय तुम्ही? धैर्यांशिवाय तर मी पण जगू शकत नाही. आणि त्यांना वाचून मी कोणावर उपकार नाही केले. सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तसं सावीने धैर्याचा प्राण वाचवलाय बघ आज. धैर्य, नशीबवान आहेस रे तू. असं जीवाला जीव देणारी इतकी धाडसी बायको तुला मिळाली.
तिची साथ कधी सोडू नकोस, कधीच तिला एकटं पाडू नकोस बघ. सावी, आई हे मात्र अगदी बरोबर बोलली. सावी शिवाय या धैर्याच्या आयुष्याला काहीच अर्थ नाहीये.